नमस्कार मित्रांनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मी आहे नीता घोंगडे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कामं वगैरे आवरले आहेत माझे, बाकी कपडे वगैरे टाकलेले मी। आणि आज सध्या माझं नेटचं बॅलन्स संपले, 5-6 दिवस झालं, त्याच्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे टाकायले 15 सेकंदाचे। तर ते बी हॉटस्पॉट चोरून सरांचं आणि सर बी जास्त हॉटस्पॉट देत नाही। इकडे चालू कर म्हणलं चालू करतात आणि लगेच बघायला गेले की बंद करतात, त्याच्यामुळं लॉंग व्हिडिओ काही टाकता येणं झाले आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। तर ह्या आहेत ज्वारीच्या भाकरी, जे शेजारच्या ताईने आणल्यात सोलापूरहून, विकायला आणल्यात। तर त्यात आम्ही ह्या घेतल्या बघा, किती पातळ अशा आहेत। मला म्हटलं आता ह्या जर भाकरी घेतल्यात एका टायमाला किती भाकरी खायच्यात, कारण आपण भाकर जर केली तर मी तर अर्धीच खाते, एक पण मला भाकर जात नाही। तर मला वाटलं एवढ्या भाकरी घेऊन काय करायच्या, तर म्हणू लागले की त्या याला महिनाभर बी खातात, तर त्याच्यामुळे मी 4 आणल्या ह्या। तर ह्या 4 मला भेटल्या 40 रुपयात 4 भाकरी। आणि मी घरी आणले आणि सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी असते ती पण आणली मी, शेंगदाणा चटणी आणि ज्वारीच्या भाकरी। आणि ज्वारीच्या भाकरी पुन्हा बाजरीच्या भाकरी पण होत्या तिथं, तर मी ज्वारीच्या भाकरी आणल्या आणि घरी आणली। खिचडी वगैरे केली होती संध्याकाळी आणि म्हणलं थोडीशी खावं, तर ह्या भाकरी इतक्या कडक आहेत की सेम पापड्यासारख्याच। तर ज्यांचे दात स्ट्रॉंग आहेत त्यांच्यासाठी खूप छान ही भाकरी, तर माझे तर दात वगैरे स्ट्रॉंग नाहीत, तर त्याच्यामुळे माझ्यासाठी ह्या काही भाकरी चांगल्या नाहीत। पण तर अशा पद्धतीने आहे 4 भाकरी आणले मी आणि इतक्या पातळ आहेत, हे बघू शकता, खूप पातळ आहेत, एकदम पापड द्यायचा आपण। तर आमच्याकडं राजस्थानी पापड वगैरे मी खाते, तर सेम तसंच एवढा पातळ ही भाकर आहे। तर याच्यानंतर अजून खाल्ली नाही, अजून फोडली पण नाही, म्हणजे कॅरी बॅग पण फोडली पण नाही, ओपन पण केली नाही, जशाला तशी 4 भाकरी आहेत। तर मला वाटलं आता थोडीशी खावं, कारण कामं वगैरे झाली, माझे जेवण वगैरे राहिले तर जेवण वगैरे करते मी थोडीसं, म्हणजे भाकर थोडीशी खाऊन पाहते, दात जर सलामत राहिलं तर ठीक आहे। तर आता भाकर खाऊन काय दात वगैरे पाडून घ्यायचे नाही। तर आणि एक सांगायचं तुम्हाला, काल लेकर गेले होते माझे दोन्ही पण, यश शशांक गेले होते याला नॅशनल लेवलला अबॅकसच्या एक्झामसाठी। आणि सांगायची गुड न्यूज म्हणजे दोघं पण त्याच्या एक्झाममध्ये लेवलमध्ये फर्स्ट आलेत पुण्याला, नॅशनल लेवलला। तर खूप आनंदाची गोष्ट आहे, दोघांना पण ट्रॉफी मिळाली। शशांकला फर्स्ट रँक म्हणजे पहिल्या नंबरची ट्रॉफी मिळाली आणि यशला विनर म्हणून ट्रॉफी मिळाली, पण दोघांच्या लेवलमध्ये फर्स्ट आलेत। तर खूप गुड न्यूज आहे, कारण दोघं पण विनर झाले, किती छान वाटतं ना आईवडिलांना। तर असं पद्धतीने कालचा दिवस खूप छान गेला। पण काल ना 5000 विद्यार्थ्यामध्ये लेकर पहिले आलेत माझे, 5000 विद्यार्थ्यामध्ये। तर काल एक्झाम होताना काय वाटलं होतं, काय होतं काय नाही, कारण शशांक आमचा जरा क्लासला जायला थोड्याशा दांड्या मारतो, तर त्याच्यामुळे वाटलं होतं। मागच्या वेळेस पण तो जालन्याला गेला होता, एकदा लातूरला गेला होता, तिकडे पण त्यांनी ट्रॉफी आणली। आणि नाही, एकदा जालन्याला गेला होता, एकदा लातूरला। तर लातूरला गेला तर सायकल मिळाली होती त्याला, फर्स्ट लेवल होती तेव्हा सायकल मिळाली, तर ट्रॉफी मिळाली जालन्याला। आणि आता पण मोठी ट्रॉफी मिळाली। तर अशा पद्धतीने काल ना एक्झाम होईपर्यंत असं वाटत होतं की काय होते की पण एक्झाम झाली आणि लगेच शशांकने फोन केला की मम्मी मी गणित म्हणजे जे टायमिंग असतो ना त्यांचा 10 मिनिटाचा टायमिंग होता, तर 10 मिनिटाच्या टायमिंगमध्ये त्याने 180 गणितं सोडवली, म्हणजे आउट ऑफ सोडवली त्यांनी गणित, आणि पूर्ण A to Z राईट सोडवली गणित। तर फर्स्ट रँक आला त्याचा। आणि यशनं मला वाटतं 180 पैकी 160 सोडवले, 160 सोडवले यशने, 160 नाही सॉरी 170 सोडवले। तर अशा पद्धतीने मस्त अशा लेकरं। तर काय व्हायला माहिती आहे का, रोज मोठा व्हिडिओ टाकता चेंज झाला, कारण माझ्या मोबाईलमधलं 5-6 दिवस झालं बॅलन्स संपले, छोटाच रोज मी व्हिडिओ टाकायले। आता हे पण आता करून घेणार आहे, आणि संध्याकाळी सर शाळेतून आले की त्यांचं हॉटस्पॉट चोरून घेणार आहे आणि नंतर डाउनलोड करणार आहे। तर असं
तर चला आता जेवण वगैरे करते मी. छोटासा आजचा पण व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. आता उद्या वगैरे बॅलन्स वगैरे टाकते आणि मस्त मोठासा व्हिडिओ छान करते एखाद्या रेसिपी टाकून. तर चला बाय.